नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल. आग झाली, एसी पाशी काहीतरी शॉर्ट सर्किट झालेला आहे. ऍक्च्युली संपूर्ण लाईन बंद होती सिटी हॉस्पिटल, काम चालू असल्यामुळे. मग तरी पण तो करंट तिथे कसा आला त्याच्यावर शोधावा लागेल. पण एसीचे ते शॉर्ट सर्किट झालं आणि त्याच्यातून सगळं धूर झाला. तिथे टोटल 18 पेशंट होते. म्हणजे ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी एकच होता, पण बाकी पण हॉस्पिटलचे पेशंट आपण केअर हॉस्पिटल शिफ्ट केले, दयाशांती हॉस्पिटल शिफ्ट केले आणि जीव त्याची कुठली हानी झाली नाही. सुदैवाने भगवंताच्या कृपेने काहीच झालं नाही. संपूर्ण इमारतीत किती पेशंट होते? समोर 18 पेशंट. त्यामुळे तसं काही झालं नाही आणि ताबडतोब पेशंट 10 मिनिटाच्या शिफ्ट झालं. हॉस्पिटलच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी कोणी पण पळून गेलं नाही. सगळ्यांनी मोठ्या मेहनतीने सगळे शिफ्ट केले. ॲम्ब्युलन्स आहेत त्यांनी कॉपरेशन केलं आणि सगळं आटोक्यात आलं. फक्त एका खोलीला लागले, म्हणजे तिची हे आहे HDU जी आहे त्याला तिथे बाकी नाही लागलं. पण तरी पण आपण सगळे पेशंट शिफ्ट करून टाकले. किती आहे तो? साधारण 1:15 वाजेच्या दरम्यान जे आपलं सिटी हॉस्पिटल आहे याला आग लागल्याची माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशनला मिळाली. रामदासपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्यांचा संपूर्ण स्टाफ त्या ठिकाणी त्यांनी तात्काळ धाव घेतली. त्याचबरोबर जे फायर ब्रिगेड आहे महानगरपालिका आणि फायर ब्रिगेड यांच्याशी संपर्क करून त्यांची वाहनं तात्काळ या ठिकाणी बोलवण्यात आले. तर प्रथमदर्शनी याच्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं असं दिसतंय. मी स्वतः स्पॉट व्हिजिट केला होता. तिथे एसी जी आहे तर एसीच्या काही वायरिंग मध्ये स्पार्कल होऊन त्याचं रूपांतर थोडस आगीमध्ये झालं आणि त्याचा धूर झाला. तर त्याच्यामुळे बिल्डिंग मध्ये धूर झाल्यामुळे थोडं सफोकेशनचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु पण संपूर्ण जे 18 पेशंट आतमध्ये होते, संपूर्ण 18 पेशंट सुखरूप आहेत. त्यांना निरामय हॉस्पिटल आणि केअर हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे आगीचं मेन कारण आहे तर MSCB डिपार्टमेंटशी संबंधित असून त्याबाबतचा त्यांच्याकडून आम्ही अहवाल तपासादरम्यान हस्तगत करू. आता या ठिकाणी प्रॉपर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्यामध्ये पॅनिक होण्यासारखी कुठली सिच्युएशन नाही सध्या. नाही, याच्यात जखमी असल्याबाबतची कुठली आता माहिती नाहीये. संपूर्ण रुग्ण जे 18 रुग्ण होते आणि ते संपूर्ण व्यवस्थित त्यांना सुखरूप शिफ्ट करण्यात आलेलं आहे. त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे. सर, एवढा क्रिटिकल हॉस्पिटल आहे पण या ठिकाणी त्यांना आपत्कालीन कुठले दरवाजा दिलेला आहे? एकच दरवाजा, त्यामुळे खूप धावपळ या ठिकाणी उडाली. हा संबंधित विभागाचा विषय असून त्याबाबत तपासामध्ये आपण या संपूर्ण गोष्टी घेऊ. धन्यवाद.